नमस्कार. सुवर्ण भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी रश्मी हिवरे. आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी. चंद्रपुरात भर पावसात धरणे आंदोलन, मुलीवर अतिप्रसंग प्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी. चंद्रपूर जिल्हा मूल तालुक्यातील बेंबाळ येथे 10 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला त्वरित अटक करावी, या मागणीसाठी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक तर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर पावसात धरणे आंदोलन करण्यात आले. दिनांक जून 29 रोजी पीडित मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी तक्रार दाखल असूनही अद्याप आरोपीला अटक झाली नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पी.आय.डी. तर्फे यापूर्वी 2दा पोलीस अधीक्षक आणि पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते, मात्र न्याय मिळत नसल्याने आंदोलन करण्यात आले. आरोपीला तातडीने अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष नभा मात्रा वाघमारे, महेंद्र खंडाळे व मिलिंद खोब्रागडे यांनी दिला आहे. दुपारी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पीडितेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. सुवर्ण भारत, किरण घाटे, विदर्भ विशेष प्रतिनिधी. आज आम्ही जिल्हा कार्यालयाच्या समोर पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकच्या वतीने तालुका मूल आणि मूलजवळ जे गाव आहे बेंबाड येथील 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. या घटनेला जवळपास 2.5 महिने झालेले आहेत. तरीही आरोपी अजूनपर्यंत फरार आहे. या संदर्भात आम्ही SP कडे 2-3दा निवेदन दिलं. त्यांना आम्ही विचारलं, परंतु SP 8 दिवसाचा कधी वेळ देतो, कधी 2 दिवसाचा वेळ देतो, परंतु अजूनही आरोपी सापडलेला नाही. याच्यामध्ये कुठेतरी पोलीस प्रशासनसुद्धा जबाबदार आहे आणि त्यांच्या घरच्या लोकांचा पण इथे फुल सपोर्ट आहे. तर राहिला तर याहीपेक्षा आम्ही तीव्र आंदोलन छेडू. मॅडम, या बाबतीत आपण चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गोडा यांची भेट घेतली काय? नाही, त्यांना आम्ही डिस्पॅचमध्ये दिले होतं निवेदन आणि आज आम्ही त्यांना भेट द्यायला चाललो आहोत. सुवर्ण भारतसाठी चंद्रपूरहून किरण घाटे.